आपटलेला हा चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर अँगल होत असताना प्रदीप आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि पहिला वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईटनं धावांची बोनी झाली आहे. धावांचा श्री गणेशा झालाय. कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून फुटवर्कचा वापर नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. उल्वेनोड परिसरातील दोन्ही संघ आहेत, एकाच परिसरातील आहेत. उल्वेनोड परिसर प्रीमियर लीग असेल, ग्रामीण संघांसाठी हे एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या अगेन्स्ट खेळलेले आहेत, त्यामुळे खेळ एकमेकांचा ठाऊक आहे. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेरचा, हा वाईड बॉल. अनिल टेंबेसर आणि हरिश्चंद्र फडके सर मैदानामध्ये पंच म्हणून काम पाहतात आणि तिसरे पंच म्हणून जीवन गावंड सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुदेशचा हा टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर अँगल होणारा बॉल पाहायला मिळाला. खरं तर शेवटच्या क्षणाला सुदेश बॉल रिलीज करत असताना फिंगर रोल करतो, त्याच्यामुळे थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू त्याचा पाहायला मिळतो आणि 3 वाईड बॉल त्याच्याकडून टाकले गेलेत. हा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटरला माहिती आहे सुदेशचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो आणि म्हणूनच अगोदरच मन बनवलं होतं रिव्हर्स खेळण्यासाठी आणि त्यामध्ये अपयशी ठरलाय. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 धावा, ज्या 3ही धावा वाईडच्या रूपानं स्कोरबोर्ड वरती गव्हाण संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार चांगला बॉल पुढ्यात टाकला, कमी गतीने टाकलेला बासमन बॉलच्या टप्प्यावरती आला आणि त्यानंतर अँगल झाला. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल की एक फार दर्जेदार चेंडू सुदेश साळुंकेचा आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत कोळी मागच्या मॅचचा हिरो, सिक्सर किंग, गव्हाणचा सिक्सर किंग आपण मैदानामध्ये पाहतोय, परंतु या सिक्सर किंगला मात्र थांबवलंय ते सुदेश साळुंकेनं. या वेळेला शांत बसणार तो अनिकेत कोळी कसला. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, लॉंग ऑनच्या बाहेर डिस्पॅच केलं आणि पहिला षटकार. षटकारांना एकूण धावसंख्या होतीये ती 9. रिप्ले मध्ये देखील पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर्ड, जागेवरून फटके खेळतो. हाय हँड अँड आय कोऑर्डिनेशन फार चांगलं आहे आणि चांगले स्ट्रोक मागच्या मॅच मध्ये देखील पाहिले. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मोमेंट ऑफ द मॅच, परंतु त्या ठिकाणी दुखापत झाली. थोडस धावत जायचं लगेच. गर्दी करू नका, गर्दी करू नका, तिथे गर्दी करू नका, गर्दी करू नका, तिथे गर्दी करू नका. हवा येऊ द्या, तिथे गर्दी करू नका. पाहू शकतो 2 खेळाडू आले, जीवाच्या आकांतानं आले. तिथे गर्दी करू नका.
दुखापत पाहायला मिळाली. खर तर ग्रामीण खेळाडूंचं समर्पण, आपला संघ जिंकला पाहिजे, आपला खेळ चांगला झाला पाहिजे आणि जीवाच्या आकांतानं दोन खेळाडू धावले, थोडीशी टक्कर पाहिली आणि दुखापत झाली दोन खेळाडूंना, परंतु खेळाडू सुखरूप आहे. अनिकेत कोळीच्या विकेटसाठी हा खरं तर अट्टहास होता मैदानामध्ये. एज लागली पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू लँड झाला. खर तर मॅच मधला सगळ्यात मोठी विकेट होती. सुदेश पण नाराज आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल आणि अनिकेत ही जोडी आहे. अनिकेतनं एक षटकार मारला आणि 2 धावा आल्या आणि 3 धावा वाईडच्या रूपानं. टोटल 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडं फास्ट खेळा प्रदीप, थोडस फास्ट खेळा, स्पीडअप करा, कारण आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. प्रवीण मुंबईकर गोलंदाजीला येतोय. प्रवीण मुंबईकर सिनियर खेळाडू आहे. प्रवीण मुंबईकर, प्रदीप मुंबईकर, खरं तर हे दोन्ही बंधू आहेत आणि प्रवीणच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. कुणाल कोळी त्याच्या समोर आहे. मागच्या मॅच मध्ये कुणाल जास्त काही करू शकला नव्हता, परंतु या मॅच मध्ये त्याला करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो अनिकेत. खर तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आज एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. पेंटर एंड कडून गोलंदाजी होते. प्रवीणचा पहिलाच बॉल बॅटच्या खालून गेला. टप्पा पडल्यानंतर प्रवीण जास्त उसळी चेंडूला देत नाहीये आणि 11 धावांवरती धावफलक स्थिरावतय. कुणाल खरं तर एक चांगला बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये त्याला सूर गवसलेला नाहीये. लांबून ओढलाय, बॉलला ड्रॅग केलंय, आडवा बॅट न मारलेला हा पुलचा स्ट्रोक. मिड विकेटला एकच धाव. फिल्डिंग फार चांगली आहे या स्पर्धेमध्ये. वोडाफोन वहाळ संघाची संघाचं क्षेत्ररक्षण फार चांगलं राहिलंय. फिल्डिंगचं त्यांनी स्टँडर्ड दाखवलं आणि या अगोदर देखील एक छोटासा अपघात देखील क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आपण पाहिला. फार चांगला बॉल. खरं तर मागच्या मॅचचा जो हिरो होता ना अनिकेत, त्याला मात्र थांबवलंय, त्याला रोखलंय. आणि सुरुवातीला मी उल्लेख केला की एकाच परिसरातील हे दोन संघ आहेत, त्यामुळे अनिकेतचा खेळ सुदेशलाही माहिती आहे आणि प्रवीण मुंबईकरला देखील माहिती आहे. फटका फसलाय, झेल होण्याची शक्यता आणि 2 वेळा जीवनदान मिळालं या मॅच मध्ये. मगाशी पण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती बॅकवर्ड पॉइंटला एक थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि आता देखील क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला. खरं तर अनिकेतच्या राशीमध्ये आज फार चांगलं लिहिलंय. प्रवीण मुंबईकर चांगली बॉलिंग करतोय. साई सिद्धी गव्हाण टीमची धावसंख्या आहे ती 13. 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. पायावरती टाकलेला बॉल लेग स्टंप सोडून जात असताना पंच दाखवतायत फुलटॉस बॉल होता. फार चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रवीण मुंबईकरची. अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाची शिदोरी या गोलंदाजाच्या उराशी आहे आणि तो अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल. टोटल स्कोर झालाय तो 14. आर्यन पाटील आज स्कोरर म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत.
हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, परंतु सुदेश त्या ठिकाणी आहे, झेल टिपतोय आणि गोल्डन विकेट ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरो आता मात्र थोडासा निराश करून जातोय सगळ्यांना. पहिला मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या साई सिद्धी गव्हाण संघाला. खूप सफल झाला होता, परफेक्ट असा यॉर्कर, खोलात टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि मगाचे हेलिकॉप्टर सगळे बाउंड्री लाईनच्या बाहेर अनिकेतचे लँड झाले, परंतु अनिकेतचा हा हेलिकॉप्टर सरळ सुदेश साळुंकेच्या हातामध्ये लँड झाला आणि पहिला धक्का बसला तो गव्हाण संघाला. तेजस कोळी बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. दर्जेदार कामगिरी मैदानामध्ये वोडाफोन वहाळ संघाची पाहायला मिळते. प्रवीण मुंबईकरनं दादागिरी दाखवली, प्रवीण मुंबईकरनं आपल्या गोलंदाजीची धार दाखवली, परंतु आता मात्र बॅटीची धार, फलंदाजीची धार दाखवावी लागेल ती कुणाल कोळी आणि तेजस कोळीला या मॅच मध्ये परत येण्यासाठी. तिसरं षटक गोलंदाज रोहित चिर्लेकरच्या हातामध्ये देण्यात आलंय. खर तर रोहितलाच दुखापत झाली आहे, तरी देखील तो खेळण्यासाठी आलाय. हे खरे ग्रामीण खेळाडू आपल्या गावासाठी कसलाही विचार न करता 100% प्रामाणिक प्रयत्न करतात मैदानामध्ये आणि रोहित चिर्लेकर गोलंदाजीला आलाय. खूप लांबचा रनअप आहे त्याचा. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर पाहायला मिळाला कुणाल कोळीचा, सरळ जातोय बॉल प्रेक्षकांच्या भेटीला आणि दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. स्क्रीन वरती आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय की खूप लांबचा पल्ला गाठत बॉल डिलिव्हर केला होता आणि हेलिकॉप्टर फार चांगल्या पद्धतीने खोदून काढला. बॉटम हँडचा फार चांगला वापर, बॉल वरती करडी नजर आणि सरळ बॅटनं बॉल अक्षरशः प्रेक्षकांच्या भेटीला गेला. 20 धावा धावफलकावरती. मच निडेड स्ट्रोक, ज्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे तो फटका पाहायला मिळाला. आणि आता हा दबाव, हे दडपण, एक मोठा फटका आल्यानंतर थोडीशी लाईन मात्र गमावली जाते गोलंदाजाकडून. वाईड बॉलचा इशारा आलाय. 21 धावा धावफलकावरती होत आहेत. रॉयल उल्वे, चंदन मडवी आणि त्याच्या संपूर्ण टीमचा दर्जेदार खेळ आज पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मागच्या मॅच मध्ये क्रिकेटचं थरार नाट्य आपण पाहिलं. गाता 11 तळोजे मजकूर संघाच्या विरोधामध्ये उल्वे संघानं अगदी 1 चेंडू राखून सामना जिंकला आणि सुपर 12 साठी ते क्वालिफाय झाले. त्यानंतर सुपर 12 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेग आणि वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. रोहित चिर्लेकरची ही ओळख आहे. वेगवान चेंडू टाकण्यासाठी तो माहीर आहे आणि तो वेगवान चेंडू त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला, वाईड बॉल आला, परंतु तदनंतर त्याचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. फिल्डिंग पाहिली, बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप आणि शॉर्ट मिड विकेट असे 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पुलचा फटका पॉवरफुल नाहीये. सुदेश साळुंके तळ ठोकून उभा आहे. दुसरा झेल या मॅच मध्ये टिपला जातो आणि आणखीन एक बॅटर बाद होतोय. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झालेत. दोघांचेही झेल लॉंग ऑन मध्येच उडाले होते आणि ते दोन्ही झेल सुदेश साळुंकेनं पकडलेत. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. बॅटच्या खालच्या भागाला टो एंडला बॉल लागला आणि तिकडे सरळ सुदेशच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि बाद झाला. थोडासा नाराज आहे, स्क्रीनवरती आपण पाहतोय थोडासा नाराज आहे. कुणाल बाद झालाय. 7 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहिलं. नवीन बॅटर थोडं धावत जायचंय आपण. न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होईल. 21 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 फलंदाज बाद झालेत. अलंकार कोळी, अलंकार एक सिनियर खेळाडू आहे. डॉक्टर देखील या ठिकाणी आलेले आहेत. ज्या खेळाडूला इंजुरी झाली त्याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी आमचे डॉक्टर पिंदरगावचे डॉक्टर राहुल भोईर सर या ठिकाणी आलेत प्राथमिक तपासणी करण्यासाठी. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. हे आयोजन आहे, नितीन भोईर यांचं हे आयोजन आहे.
डॉक्टर देखील, फर्स्ट एड बॉक्स देखील, सगळ्या आरोग्यासाठी ज्या ज्या सुविधा हव्यात त्या सगळ्या या स्पर्धेसाठी त्यांनी उपलब्ध करून ठेवल्यात. पायावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे, अलंकार देखील बाद होतोय, मोठा धक्का बसतोय साई सिद्धी गव्हाण संघाला आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय. डॉक्टर भोईर सर खर तर या पेंदरगावचे सुपुत्र आहेत आणि खर तर कधी तुम्ही त्यांना फोन करा 24/7 ते सगळ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. असं हे पेंदरचं व्यक्तिमत्व. त्यांचं शुभ आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत करूया त्यांचं. ते खेळाडूची प्राथमिक तपासणी करतायत आणि गोल्डन डक पहिलाच बॉल LBW आपल्याला पाहायला मिळाला आणि आज एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आहे. मयूर राजेकडून आज आपण एक विकेट हॅट्रिक पाहिली. 4 बॉलवरती 4 विकेट त्याने घेतल्या आणि आता आणखीन एक विकेट हॅट्रिक आजच्या 4थ्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार का? आतिश कोळी आता बॅटिंगसाठी आलाय. आतिश कोळी बॅटिंगसाठी आलाय. विकेट हॅट्रिकचा बॉल आहे. रोहित चिर्लेकर या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक नोंदवणार का? दुखापतग्रस्त आहे, खरं तर पायाला दुखापत झाली परंतु सुखरूप आहे त्याने सांगितलं. नंतर तो खेळण्यासाठी तयार झाला आणि विकेट 2 त्याने विकेट मिळवल्या. शेवटचा बॉल आहे ओव्हर मधील. एज लागली आतली, बॅट ला लागून बॉल शरीरावरती आदळला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. रोहित चिर्लेकरची दमखम आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा धार पाहायला मिळाली आणि त्यानं केवळ 7 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल वाईट टाकला परंतु 5 बॉलवरती एकही धाव खर्च केली नाहीये. रोहितची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आणि 3 ओव्हर नंतर साई सिद्धी गव्हाण संघाची धावसंख्या झाली होती 21. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक दिलं जात आहे. आकाशच्या हातामध्ये, आकाशच्या हातामध्ये शेवटचं षटक. शफल होऊन जागा बनवून खेळलेला फटका स्क्वेअर लेगला. एकच धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद व्हावं लागतंय फलंदाज आतिश कोळीला आणि आणखीन एक धक्का बसतोय साई सिद्धी गव्हाण संघाला. खरं तर एकच धाव घेतली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दोन्ही बॅटरमध्ये कॉलिंगचा थोडासा अभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि आतिश थोडासा नाराज आहे, स्वतःवरती नाखुश आहे. त्यानं स्ट्रायकर एंड वरती थ्रो प्रॉपर आला आणि त्याला परत पाठवलं होतं तेजसनं आणि बाद व्हावं लागतंय. 22 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं एक चांगली मॅच, चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. टीमचे कॅप्टन अमर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. संघामधील हे सिनियर आहेत. अमर, चांगलं खेळावं लागेल, चांगला परफॉर्मन्स त्यांना द्यावा लागेल आणि संघाला गरज देखील आहे. अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हे 5 चेंडू निर्णायक असतील साई सिद्धी गव्हाण संघाला. मोठे फटके आले, 10-15 धावा आल्या, 35+ जर गेले तर एक चांगली फाईट ते दुसऱ्या सत्रामध्ये देऊ शकतात. आणि आकाश कांबळे गोलंदाजीला आलाय, एक चांगला गोलंदाज आहे आकाश. खर तर एक लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज आहे. असं क्षणार्धासाठी वाटलं की आपण बेसबॉल पाहतोय की काय. फुलटॉस टाकला, डायरेक्टली गेला,
तो प्रदीप मुंबईकरच्या हातामध्ये. बेसबॉल मध्ये आपण असं पाहतो, बेसबॉलचा खेळाचा थोडासा आनंद पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, रॅपिड टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल, अमर बॉलला चेस करू शकले नाहीत आणि डॉट बॉल आलाय. शेवटच्या 7 बॉलवरती 2च धावा आल्यात. ही थोडीशी डोकेदुखी ठरली आहे. आणि स्टंपिंग केलंय, फार चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. प्रदीप मुंबईकर यांचा स्क्वेअर ऑफ द विकेट, फार चांगली कामगिरी राहिली आहे. आणि आज आपण वारंवार उल्लेख केलाय की वोडाफोन वहाळ संघाचं क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड या स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि बॅटर बाद होतोय, मोठा धक्का बसतो आणि प्रितेश मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रितेशनं जर एकात 2 षटकार मारले ना तर 35 पेक्षा जास्त धाबा होणार. परंतु दुसऱ्या बाजूने आकाश कांबळे आहे आणि तो देखील त्याच्या बोटांची जादू दाखवतोय, त्याच्या गोलंदाजीतली मॅजिक दाखवतोय, फिरकी दाखवतोय आणि त्या फिरकीच्या तालावरती तो फलंदाजांना नाचवतोय देखील. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. स्लॉग ओव्हर आहे, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बॅटिंगसाठी आलाय तो प्रितेश. खूप बाहेर होता, खूप बाहेर होता. बॅटर शफल होत आहेत, त्यामुळे ऑप्शनच्या जास्त बाहेर बॉल ठेवला जातोय आणि बॉलला इतका वेग आहे, त्याचबरोबरीनं बॉल इतका कट होतोय की बॅट्समनच्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि यामुळेच पंचांनी हा स्वैर घोषित केला. फार चांगला बॉल, फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जितका फिरतोय ना तितकाच बॅटरलाही फिरावं लागतंय, परंतु बॅट वरती बॉल येत नाहीये. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होती 2 ओव्हर 1 बॉल नंतर 21 होत्या. शेवटच्या बॉलवरती धावा येत नाहीयेत, परंतु आता फार चांगला फटका पाठवलाय. सरळ बॉलला पाठवलंय, जिथे आमचे उलवेचे सगळे खेळाडू बसलेत तिथे त्यांच्या भेटीला पाठवलंय. आलाय षटकार. षटकारानं एकूण धावसंख्या होतीये 31. 30 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या बाजूला चांगला फटका प्रितेशच्या बॅट मधून पाहिला मिळाला आणि टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल असेल. षटकार आला तर 36, चौकार आला तर 34, अन्यथा मग 30-31च्या दरम्यानच धावफलक पाहायला मिळेल. आकाश कांबळे. वाईट बॉल शफल झाले, पण बॅटर सोडतात, बॅटर पण हुशार आहेत. प्रितेश, त्याला माहिती आहे आकाश वाईड यॉर्क लाईनची गोलंदाजी करतोय, त्याच्यामुळे थोडस शफल होऊन घुसून खेळणं ज्याला आपण म्हणतो ना ते पाहायला मिळतोय. फार चांगला चेंडू, समोरून बॉलला बाहेर नेलं आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये ते 32 या धावसंख्येचं.
फील्ड सेट करा. चोवीस बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. सुदेश आणि प्रदीप मैदानामध्ये आलेत. खरं तर वोडाफोन वहाळ म्हटलं तर पहिलं नाव डोळ्यासमोर यायचं ते ऋषी नाईकचं, जो या संघाचा एक प्रमुख खेळाडू, परंतु गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यानं ग्रामीण क्रिकेटला अलविदा केला आणि ग्रामीण क्रिकेट पासून थोडासा आता तो लांब लांब पाहायला मिळतोय. परंतु जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते ना त्या वेळेला ऋषी नेहमीच मॅचेस पाहायला येत असतो. लेदर क्रिकेट फार चांगलं खेळतो, एक उत्कृष्ट फुटबॉलपटू आहे ऋषी, आणि कदाचित तो देखील हा त्याच्या टीमचा सामना WTC लाईव्ह वरती पाहत देखील असेल. सुदेश आलाय. सुदेश एक स्टायलिश खेळाडू आहे. आज इम्प्रेस केलंय बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये त्याची फार चांगली कामगिरी. प्रदीप एक सिनियर खेळाडू आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अलंकार. अलंकारनं मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केलेली. आणि उल्वेचे सगळे खेळाडू ना एका झाडाखाली बसून या मॅचचा आनंद घेतात, कारण दोन्ही संघ त्यांच्या परिचयाचे आहेत, दोन्ही संघ त्यांच्या विभागातले आहेत आणि त्यांना माहिती, त्यांना बघायचं आहे की कोणाच्या अगेन्स्ट आपल्याला सुपर 12 ची मॅच खेळायची आहे. WTC लाईव्ह राहुलजी उल्वेकर सर, इंजिनियर आणि संपूर्ण त्यांची टीम. हरेश पाटील जे या संपूर्ण WTCच्या टीमचे लीडर आहेत, पेंदरचे सुपुत्र आहेत आणि फार चांगलं कॅमेरा वर्क, अप्रतिम कॅमेरा वर्क हरेश पाटील यांचं आपण पाहतो. आणि मेन कॅमेरावरती हरेश पाटील स्वतः आहेत, ज्यांना सगळे हार्याबुवा म्हणतात, ते मेन कॅमेरावरती आहेत. आठच्या आस्किंग रेटनं धाबांचा पाठलाग करायचंय. थोडस स्पीडअप करा. सामन्याला 17ला सुरुवात करण्याचा इशारा येतोय. प्रदीप टू अलंकार. असं बॅटल पहिल्याच बॉल साठी 32 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. पहिलाच बॉल आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या खालून बॉल गेला आणि पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. सुदेशनं वाईडनं सुरुवात केली होती आणि इथे प्रदीपच्या विरोधामध्ये अलंकारनं डॉटनं सुरुवात केली आहे. नेट टू नेट फाईट पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. अलंकार राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप सफल झाला. स्टंप आणि प्रदीप याच्यामधलं जे अंतर होतं ना, त्या अंतरमधून, गॅप मधून बॉल गेला विकेट किपरकडे. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 22 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. अलंकार एक युवा खेळाडू आहे आणि चांगलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचं सातत्यानं पाडतो बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये, आणि आता सुरुवात चांगली करतोय. पुढ्यात टाकलेला बॉल उडवलाय. बॉल सरळ जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार येतोय प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून. प्रदीपनं ओळखलं, या अगोदर तो स्वीप खेळायचा प्रयत्न करत होता, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाहीये आणि आता तो समोर टाकलेल्या बॉलला चांगलं त्यानं ड्राईव्ह केलं. लॉफ्टेड ड्राईव्ह खरं तर पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं आणि पहिल्या टप्प्यावरती 4 धावा पाहायला मिळाल्या. 21 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. आता लॉंग ऑफला एक खेळाडू ठेवण्यात आलाय आणि एक खेळाडू कक्षाच्या समोर मिड विकेटला. जो फटका त्याला खेळायचं होतं
तो फटका खेळला आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरला. पहिल्या 2 बॉलवरती हाच प्रयत्न होता प्रदीपचा की मला स्वीप मारायचा आहे, गॅप शोधायची आहे, पाठीमागे बॉलला पाठवायचं आहे आणि तो फटका खेचून दाखवला. खूप सफल झाला, खूप पाठीमागे गेला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला त्यानं ऑन साइड मध्ये ओढलं. अगदी चेंडूवरती करडी नजर आहे या फलंदाजाची. खूप अलर्ट आहे, खूप दक्ष आहे बॅटिंग करत असताना. आता रिव्हर्स खेळलाय, रिव्हर्स स्वीप केलाय डीप पॉइंटला आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. ही आजच्या रात्रीतली दुसरी चौकारांची हॅट्रिक आहे. तिसरी चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये. आणि दुसरी चौकारांची हॅट्रिक जी प्रदीपच्या बॅटमधून आले. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडासा लेझी त्याकडे पाहायला मिळाला. हा झेल होता. प्रयत्न चांगला असता तर कदाचित प्रदीपला परत यावं लागलं असतं, परंतु मात्र तो प्रयत्न मात्र फसला आणि लगातार 3 बाउंड्रीज प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. मध्यरात्रीला शांत वातावरण आहे, ऊर्जा निर्माण करतोय आणि आता मात्र 18 बॉलमध्ये 16 धावांची गरज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा झाल्यात. अर्धी लढाई पहिल्या ओव्हरमध्ये फत्ते केली आहे. आता 3 ओव्हरमध्ये अर्धी लढाई जिंकायची आहे, ती वोडाफोन वाहळ संघाला. प्रदीप मुंबईकर या मॅच मधला एक चांगला खेळाडू राहिलाय. त्याचा छोटा भाऊ प्रवीण यानं पहिल्याच दुसऱ्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी केली. त्यानं 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली, एक मोमेंटम मिळून दिला आणि तदनंतर मिळालेला मोमेंटम मात्र सोडायचं नाव घेत नाहीये वोडाफोन वाहळ संघ. या मॅच मध्ये परत येण्यासाठी साई सिद्धी गव्हाण संघाला डॉट बॉल टाकावे लागतील. सुदेश तदनंतर फलंदाज प्रदीप यांना बाद करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट घ्याव्या लागतील तरच या मॅच मध्ये परत येऊ शकतो. जर अशीच फलंदाजी होत राहिली तर मात्र या मॅच मध्ये एकतर्फी लढत आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे निर्बंध आता हटवलेले आहेत. नॉन पॉवर प्ले मध्ये प्रितेश आलाय. सुदेश टॉपेज लागली, बॉल पाठीमागे, झेल टिपला जातोय कुणाल कडून आणि हा पहिला फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या वाहळ संघाचा. सुदेश मात्र परतेल. आता सुदेशच्या रूपानं मोठा धक्का बसला. थोडंसं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे ढकलायचं होतं परंतु आपण म्हणतो ना डबल बॉल बॅट वरती आला आणि व्यवस्थित कनेक्शन नाहीये. बॉल हवेमध्ये उंच गेला, कुणालला फार चांगला झेल टिपला आणि पहिला मोठा धक्का बसला फलंदाजी करणाऱ्या वोडाफोन वाहळ संघाला. बिपिन पावशे आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये येतोय. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. ऋषी नाईकच्या सोबतीला बिपिन, सुदेश, प्रदीप यांना आपण खूप वेळा सलामीला येताना पाहिलंय आणि आता बिपिन मैदानामध्ये दाखल होतोय. 17 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. रॉयल उल्वे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इथे येऊन थांबावं. इनिंग लगेच आपण टॉस करणार आहोत. शेवटचा सामना या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाच्या अगेन्स्ट रॉयल उल्वे असं आपल्याला पाहायला मिळेल. उल्वे नोड परिसरामध्ये एक ट्रॉफी जाणार स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाची, हे मात्र आता कन्फर्म झालंय. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. 2 बॉलवरती 2 धक्के देतोय प्रितेश कोळी आणि पहिल्याच बॉलवरती बिपिन पावशेला देखील बाद व्हावं लागतोय. मोठा धक्का बसतोय बिपिनच्या रूपानं. बिपिन देखील नाराज आहे. हलक्या हातानं ढकलण्याचा प्रयत्न केला आणि लो स्कोरिंगच्या मॅचेस मध्ये हेच तर दबाव असतो, हेच तर दडपण असतं. कारण मोठ्या धावा जेव्हा चेस करायच्या असतात तेव्हा बॅटरचा माइंडसेट सेट असतो की मला आक्रमण करायचंय, मला मोठे स्ट्रोक खेळायचेत. परंतु ज्या वेळेला छोटी धावसंख्या असते, कमी धावसंख्या असते, त्यावेळेला बरेचसे बॅटर हे दुधा मनस्थितीमध्ये असतात. डिफेन्स करायचं की मारायचं आणि अशा मनस्थितीमध्ये मात्र विकेट गमावल्या जात आहेत. आकाश मैदानामध्ये आलाय. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. आज एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आहे. मयूर राजेची 4 बॉलवरती 4 विकेट त्याच्या भात्यातून आपण पहिल्याच मॅच मध्ये घरकुल टीमच्या अगेन्स्ट पाहिले. आणि आता गोलंदाज प्रितेश कोळी आजच्या रात्रीतील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. बॉल उडालाय आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय. एकदा टाळ्या आल्या पाहिजेत.
प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि ते विकेट हॅट्रिक तो एक मॅजिकल स्पेल मैदानामध्ये सादर करतोय. स्क्रीनवरती पाहतोय आपण गव्हाणचा प्रितेश काही अफलातून गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी आणि थोडीशी अनऑर्थोडॉक्स बॉलिंगची ऍक्शन आहे. बॉल रिलीज करत असताना थोडंसं बॉल डिलिव्हर्ड करण्या बॉल सोडण्याची रिलीज पॉइंट जो आहे ना तो थोडासा वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रितेशचा बॉल रीड करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि 3 विकेट त्याला मिळाल्यात. 9 बॉलमध्ये 16 धावा झाल्यात. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होईल. रोनित मात्रे हा मैदानामध्ये दाखल होतोय. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. वहाळ संघाच्या विरोधामध्ये साई सिद्धी गव्हाण टीमनं या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यश मिळालंय. 1-2 मोठे फटके वहाळ संघाला या मॅच मध्ये सहज विजय मिळवून देऊ शकतात आणि जर अशीच गोलंदाजी होत राहिली तर मात्र वहाळ टीमवरचं प्रेशर वाढत जाणार आणि गव्हाण टीम या मॅच मध्ये आपली बाजू मजबूत करणार. अजूनही सामन्यामध्ये काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. मॅच मध्ये दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स मॅच आहे, कारण लो स्कोरिंगचे सामने हे नेहमी लास्ट ओव्हर पर्यंत जाताना आपण पाहिलेत. परंतु रोनित मात्रे आणि प्रदीप मुंबईकर हे दोन्ही चांगले फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत बॅटिंग करणाऱ्या वहाळ संघाचे सगळे समर्थक सगळे खेळाडू हे निश्चिंत असतील. परंतु काय गोलंदाजी राहिली आहे रोनित कोळीची, प्रितेश कोळीची दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. सगळ्यांना त्यांना इम्प्रेस केलंय. रोनितच्या अगेन्स्ट प्रितेशचं रिव्हर्स शॉट ऑफ द नाईट, आजच्या रात्रीतला सर्वोत्कृष्ट फटका पाहायला मिळाला. डोळ्याचं पारणं फेरणारा हा षटकार रोनितच्या बॅट मधून आलाय. खरं तर षटकाराचा वोडाफोन वहाळ ब्रँड दाखवतोय. फटका बघा, रिव्हर्स स्वीप नाहीये, रिव्हर्स पूल खेळलाय. पूलचा फटका जो आपण मिड विकेटला पाहतो त्यानं थर्डमॅनला मारला आणि सगळ्यांची मनं जिंकली. फार चांगला फटका, देखणा फटका. आज रिव्हर्स स्वीपचे जास्त फटके पाहायला मिळाले नाहीयेत, परंतु या मॅच मध्ये 2 रिव्हर्सचे चौकार पाहिले प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून आणि 1 षटकार पाहायला मिळतोय रोनित मात्रेच्या बॅटमधून. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. दर्जेदार खेळ मैदानामध्ये. आणखीन एक बॉल बॅटच्या मध्ये आणि बॉल गेलाय प्रेक्षकांमध्ये. लगातारचा दुसरा षटकार, सामना खुला केलाय. आपण म्हणतो ना सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. असं वाटत होतं मॅच मध्ये परत येते गव्हाण टीम, मॅच मध्ये आपली बाजू मजबूत करते गव्हाण टीम. त्यावेळेला मैदानामध्ये रोनित मात्रे आला आणि त्याच्या 2 फटक्यांनी मॅचचं सगळं समीकरणच बदलवून टाकलं. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. त्याचं वाकून खेळतोय खरं तर सौरव गांगुली स्टाईलने खेळतोय. षटकारांची हॅट्रिक आणि सामना फिनिश केलाय रोनितनं. काय दर्जेदार खेळ केला रोनितनं. 3 फटके आणि या सामन्याचं चित्रच बदलवून गेलं. खुश आहे. जयवीरूची जोडी आहे दोन्ही, प्रदीप आणि रोनित बाहेर येतात आणि रोनित बघा अगदी वहाळवरून सेट होऊन आला होता आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील जाईल, ज्याच्या 3 षटकांनी